नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतुडे आणि आपण पाहत आहात राजयोग टीव्ही. राहुरी पोलीस स्टेशन संदर्भातील प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे, कारण या संदर्भात एक अधिकृत व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस गणवेशातील अधिकारी आणि एक सामान्य वेशातील व्यक्ती स्टेशन परिसरात दिसत आहे. त्या व्यक्तीच्या हातात फाईल देखील दिसत आहे. हा व्हिडिओ अधिकृत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या सर्वात मोठा प्रश्न असा, ती व्यक्ती नेमकी कोण? ती पोलीस विभागाची अधिकृत कर्मचारी आहे का? असेल तर आदेशपत्र काय? नसेल तर शासकीय परिसरात वावर कशाच्या आधारावर? पत्रकार चंद्रकांत जगधने यांनी या प्रकरणावर हरकत घेत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. नमस्कार. मी काही दिवसापूर्वी राहुरी पोलीस स्टेशन येथे DYSP आले असता मी दारकुंडे हवालदार यांच्या विरोधात तोंडी तक्रार देण्यासाठी गेलो असता तेथे मला एक दृश्य पाहायला मिळालं. एक खाजगी व्यक्ती राहुरी पोलीस स्टेशनचे महत्त्वाचे रजिस्टर, स्टेशन डायरी, FIR रजिस्टर, मुद्देमाल जप्त रजिस्टर व अनेक रजिस्टर हातामध्ये घेऊन वावरताना दिसला. मला एक म्हणायचं की एवढे महत्त्वाचे रजिस्टर या खाजगी व्यक्तीच्या हातात राहुरी पोलीस व राहुरी पोलीस कर्मचारी व अधिकारी देताय तरी का? त्यांनी हे स्पष्ट करावं की हा व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला ठेवलेला आहे का राहुरी पोलीस स्टेशननी, का सरकारी कर्मचारी आहे, का होमगार्ड आहे, का अजून कोणी आहे? हे राहुरी पोलीस स्टेशननी जनतेला सांगावं. आणि दुसरी गोष्ट, का हा माणूस राहुरी पोलीस स्टेशनचा वसुली पंटर आहे का? कारण की हा माणूस कायमस्वरूपी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये वावरताना दिसतो, पोलीस कर्मचाऱ्यांच्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनला दिसतो. याचा अर्थ नागरिकांनी काय घ्यायचा? त्याच्यामुळं माझी राहुरी पोलीस स्टेशनच्या विरोधात तक्रार आहे. असे खाजगी व्यक्ती राहुरी पोलीस स्टेशननी जवळ करू नये व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. जर सर्व काही नियमानुसार असेल तर प्रशासनाने तातडीने माहिती सार्वजनिक करावी आणि जर काही अनियमितता असेल तर निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. राहुरीकरांना आश्वासन नव्हे तर पारदर्शक आणि अधिकृत उत्तर हवे आहे. राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने, राजयोग टीव्ही.